मित्र राज्यामधील जी प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजना आहे, त्याकडं कुठेतरी सकारात्मक पावलं उचलली जात आहेत. त्याच्या दिशेने वाटचाल केली जात आहे. आता ही जी काही बातमी आहे, ही केवळ ऐकीव किंवा फेकाफेकी नसून ह्याचा जो स्रोत आहे, हे जे प्रहारचे नेते आहेत बच्चू कडू यांनी त्यांच्या Facebookवरती पोस्ट करून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं कुठेतरी ह्या बातम्या पसरवून की शेतकऱ्याच्या कोपऱ्याला गुळ लावणं किंवा आशा पल्लवित करण्याचा उद्देश नसून जी काही खरी बातमी आहे, ती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न या चॅनलच्या मार्फत केला जाणार आहे. मी स्वतः शेतकरी आहे. मागच्या 8 ते 10 वर्षापासून माझं सेतू सुविधा केंद्र आहे, आधार केंद्र आहे आणि मी 2017 व 2019च्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांसाठी कामही केलेलं आहे. त्यामुळं ज्या बातम्या असणार आहेत, त्या योग्य आणि खऱ्याच असण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर नेमकं ही जी काही आता बातमी आहे, की वाटचाल जी सकारात्मक आहे, तर ही कुणासाठी सकारात्मक असणार आहे? त्यामध्ये काय-काय अटी व शर्ती आहेत का? आणि जे नियमित कर्जदार आहेत, त्यांना जो काही मोठा प्रश्न पडलेला आहे, त्यांच्याबद्दल काही दिलासादायक बातमी आहे का? त्याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या त्या कर्जदार शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, ज्यांचं कुणाचं कर्ज, पीक कर्ज असेल, थकीत असेल किंवा नियमित कर्जदार असतील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, जी कमिटी समिती गठीत करण्यात आलेली आहे, परवीन सिंग परदेसी सर यांच्या अध्यक्षतेखाली. ते स्वतः सल्लागार आहेत मुख्यमंत्र्यांना, आर्थिक सल्लागार आहेत आणि त्यांचं जे कार्य आहे ते सुरू झालेलं आहे. त्यांना रिपोर्ट जरी एप्रिलमध्ये सादर करायचा असेल, तर त्यांनी आता बैठका लावण्याची सुरुवात केलेली आहे. आता काल जी की बैठक घेण्यात आली होती नागपूरमध्ये, विदर्भातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, त्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना बोलावण्यात आलं होतं. आता या बैठकीमध्ये खुद्द बच्चू भाऊ कडूही उपस्थित होते, कारण त्यांचंही बारीक लक्ष आहे या प्रक्रियेकडे, की कोणत्या टप्प्यामध्ये आहे, मग नेमकं त्याच्यात अटी-शर्तीचं पात्र ठोकलं जातंय का? ही शेतकऱ्याला पारदर्शकता आणि वेगानं कर्जमाफीची मदत मिळते, याची सगळी चौकशी यांच्यामार्फत केली जात आहे. काल पार पडलेल्या बैठकीमध्ये जे काही निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये परदेशी सर्वांच्या कमिटीकडनं हे आवाहन करण्यात आलं आहे, की जे काही कर्जदार थकीत आहेत, कोऑपरेटिव्ह बँकेचे, मध्यवर्ती बँकेचे, त्यांच्या याद्या या मागवण्यात आलेल्या आहेत. आता या याद्या मागवल्यानंतर त्यावरती अभ्यास केला जाईल आणि त्यासोबतच या शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीनं आणि जलद गतीनं कशाप्रकारे कर्जमाफी देता येईल, याची प्रक्रिया काय असू शकते, यासाठीही मध्यवर्ती बँकेचे जे अध्यक्ष त्यांच्याकडनं मदतीची हाक मागवण्यात आली आहे. आता बँकांना परफॉर्मा ए आणि परफॉर्मा बी यासारखे 2 परफॉर्मन्स देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जी माहिती आहे, ती माहिती भरवून त्यांना समितीकडे देणं गरजेचं आहे. आता ही माहिती आल्यानंतर त्याच्यावरती अभ्यास केला जातोय आणि मग ही आलेली माहिती बघून त्यावरती योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आता त्यासोबत आपण पाहणार आहोत, की चालू बाकी शेतकरी आहेत, ज्यांना की बरी सारी निराशा 2017च्या कर्जमाफीमध्ये 19च्या मिळालेली आहे. मग या कर्जमाफीमध्ये त्यांच्यासाठी काय असणार आहे. तर विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे चालू बाकी कर्जदारांसाठी. खुद्द बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलंय, की ओला दुष्काळ जो राज्यात येऊन ठेपलेला आहे, त्यामुळं ज्या प्रकारे थकीत कर्जदार आहे, त्याच भावनेनं आणि त्याच आत्मीयतेनं या चालू कर्जदारांकडे, चालू बाकी जे आहे करतात, नियमित कर्ज फेडतात, त्यांच्याकडेही पाहण्याची गरज आहे. कारण आज जे काही नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे, त्यामुळे जो नियमित कर्ज फेडतोय, त्यालाही आता आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय आणि त्याच्यासाठी सुद्धा कर्जमाफी देणं गरजेचं असल्याचं अधोरेखित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता जे डेटा मागवण्यात आलेला आहे, डेटा मागवल्यानंतर त्यावरती काय कमिटी निर्णय घेतीये, कशा प्रकारच्या अटी व शर्ती लागू होत आहेत आणि खरे पात्र शेतकरी कसे निर्णय यामध्ये घोषित होत आहेत, त्याच्याबद्दल वेळोवेळी अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहे. त्यासाठी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.